वैजंती असं नको बघू ग. तू असं बघायला लागलीस की मला वाटतं तुझा अजूनही माझ्यावर विश्वास नाही. तू अविश्वास दिसतो तुझ्या नजरेमध्ये. अरे अहो कौतुकाने बघते मी, तरी अविश्वास वाटतोय तुम्हाला? हा, मला खरंच खूप कौतुक वाटतंय तुमचं. त्याच्या आधी इतका वाईट होतो काय ग मी? नाही नाही, चांगलेच होतात तुम्ही, पण फार कठोरपणे वागायचात कधीतरी. हसणं किती महाग होतं तुमचं माहितीये का तुम्हाला? ते बरोबर आहे, पण या कठोरपणामध्ये सूड दिली आणि घरातल्या सगळ्या बाकीच्या मंडळींना पंख फुटले आणि जर ते उडायला लागले तर मग त्यांना जाब कोण विचारणार? तर मला असं वाटतं की हे शिस्त, हे नियम यापुढे असेच चालू ठेवले पाहिजे. मग कळतं ना तुला मला काय म्हणायचं ते? हो कळते मला. तुमचा कठोरपणा आम्ही सगळ्यांनी अनुभवलाय. पण हे आत्ताचं जे प्रेम आहे, मुलांना जवळ घेऊन डोक्यांना हात फिरवणं आहे, ते असंच असू द्या, त्यांना पण अनुभव द्या. हे आता तुमचा बदललेला स्वभाव आहे ना, त्यामुळे सगळेजण किती मान देत आहेत तुम्हाला, याची कल्पनाही नाहीये तुम्हाला. ठीक आहे, परत झोपा आता. हा, मी पण दमलोय दिवसभर. झोप. मला माझ्या कुटुंबात राजकारण घुसडावं लागलं, जे मला कधीच करायचं नव्हतं. ती मुक्ता, सारंग आणि ती म्हातारी यांनी मला माझ्या घरामध्ये राजकारण करायला भाग पाडलं. या नालायकांना माझ्या कठोरपणाचे, माझ्या शिस्तीचे महत्व कधीच समजणार नाही. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत हे घर, त्याची शिस्त तशीच राहील. माझ्या सगळ्या निर्णयांचा, नियमांचा मला अभिमान होता आणि तो कायम तसाच राहील. माझी मान झुकवायचा प्रयत्न करणाऱ्यांच्या खांद्यावर मान शिल्लक ठेवणार नाही मी. प्रेमाचे रंग भरताना दुनियेचा डरावे. काय काय होतंय का तुला? होतंय नाही, झालंय. या फुलाला बघून माझं ते हे झालंय. काय असतं ते रंगीबेरंगी वटवाघूळ. वटवागुळ कुठं रंगीबेरंगी असतं का ग? नाही नाही, ते वेड वाकडं असतं ना. नाही पण तू अशी अशी ऍक्शन काहीतरी केलीस ना, तर तुला बघून मला ते वटवाघूळच आठवलं. काय अंबिका, आज इतक्या वर्षांनी मला हिच्यावर खरंच प्रेम आलंय आणि तू सगळा मूड घालून टाकलास. फुलपाखरू, रंगीबेरंगी फुलपाखरू झालंय माझं या फुलाला बघून. या फुलाचा सुगंध आणि रंग, आहा क्या बात आहे. असं वाटतं ह्याचा सुगंध आणि रंग घेऊन मी असं आकाशात उडावं, बागडत राहावं. भाऊ भाऊ हा बरं आहे ना? नाही म्हणजे एवढं मोठं वाक्य, एवढे अवघड शब्द हा सलग बोलला. हो ना, एरवी बोलताना 1000 वेळा अडकत असतात शब्दात, आणि आता बघा अगदी रोमॅन्टिक मूड मध्ये आलेत ना, तर भडाभडा बोलायला लागलेत. पण भाऊ तुझं हे प्रेम इतकं कसं होतं चाललंय? आनंदाच्या भरात. खरंच मला खूप आनंद झालाय. आपल्या घरात खरंच आता इतकं आनंदी वातावरण झालंय. सगळी माणसं एकमेकांशी माणसांसारखीच वागायला लागली आहेत. राग नाही, भांडण तंटा नाही, आरडाओरड नाही. एकदा सारंग आणि मुक्ताचं लग्न झालं की या घरातला हा आनंद फिक्स झाला कायमचा, असं समजायचं. आता कसं सगळं व्यवस्थित पार पडणार आहे, हो की नाही अंबिका वंश? हो ना, पण फक्त मुक्ता आणि सारंगनी काही आता नाटकं करायला नको. नाहीतर काय पार्टीचा बेरंग होऊन जाईल. दुसरं काय, पार्टीत काय होईल कुणास ठाऊक. पार्टीत काय होणार आहे? अगं पार्टीत धमाल होणार आहे. त्यानंतर सारंग आणि मुक्ताचं लग्न होईल आणि त्यांच्या सुखी आयुष्याला सुरुवात. पार्टी होणार हे तर खरं आहे, पण पुढे अरे वा, छान गप्पा रंगल्यात भावाबहिणीच्या. अगं बाई वहिनी, काही नाही, असंच आपल्या भाऊशी जरा बोलत होते. बरं, गोडाधोडाचं काय करायचं ते ठरलंय ना? नाही ना अजून वंश, पण आज ठरवून टाकूया ते. आणि तेच अजून बऱ्याच गोष्टी ठरवायच्या बाकी आहेत.
म्हणूनच आले होते भाऊजींकडे. भाऊजी जरा येता का माझ्या बरोबर? हो येतो ना, चला ना. आले का माधवी? येते चला बघ. बाय. गो बाई. हंस, त्यांच्या समोर आपल्या प्लॅन बद्दल काहीच बोलू नका. बरं झालं त्यांच्या लक्षात आलं नाही म्हणून, नाही तर घोळ झालाच समजा. हो ग, मी भस्कन बोलून गेले, माझ्या लक्षातच आलं नाही ना. पण मी काय म्हणते माधवी, भाऊ पण आपल्या प्लॅन मध्ये असताना तर बरं झालं असतं. पण एका अर्थी बरं आहे तो नाहीये ते. काय भाऊ खूपच हळवा आहे ग. तो आपल्या प्लॅन मध्ये असताना तर आपले फायदे कमी आणि तोटेच जास्त झाले असते. ही मात्र खरं बोलला का वंस? तुम्ही भाजल्यामुळे ज्या जखमा झाल्या होत्या त्या लवकर भरून निघतायत ना. देवी आईची मनोभावे प्रार्थना करतेस, त्याचाच हा परिणाम. ते तर आहेच. तुम्ही जी मनापासून काळजी घेतली ना, खर तर त्यामुळं ह्या जखमा जास्त लवकर बऱ्या होत्या. माणसाला औषध जेवढं लवकर बरं करतं ना, त्यापेक्षा आपल्या माणसाने घेतलेली काळजी जास्त लवकर बरी करते. खरंच प्रेमात पडला असेल ना. ते तर क्षणाक्षणाला येतच असतं. फक्त आता तुझ्याकडे बघून मला काय वाटतंय सांग. असं वाटतं देवी आईचीच मूर्ती बघतोय. तुझ्यातली ही ताकद, संयम, जिद्द, तुझ्या चेहऱ्यावरचं हे तेज साक्षात देवी आई सारखं आहे. तुम्ही उगा काही बोलून मला पापाचे भागीदार करू नका. देवी आईने मला माणूस म्हणून जन्माला घातलंय, ह्यातच मला लय बरं वाटतंय. सिया, आय कॅन अंडरस्टँड. म्हणजे हे जे मी बोललोय ते ऐकून तुला अवघडल्यासारखं होत असेल, पण मला आता ह्या क्षणाला जे वाटतंय तेच बोलतोय होता. खरं सांगू का, तू काय आहेस ना हे तुला अजून स्वतःला सुद्धा कळलेलं नाही. सौंदर्य आणि चांगुलपणा यांचा मिलाप झाल्यावर जी सुंदर मूर्ती तयार होते ना, तीच मी माझ्या समोर बघतोय.